बघा आपला प्रॅक्टिस सेट 1.1 चालू आहे, ज्याचा आता आपल्याला पुढचं एक्झाम्पल बघायचं आहे, एक्झाम्पल नंबर 6 बघायचं आहे, बरोबर. आपण याच्या आधी प्रॅक्टिस सेट 1 एक्झाम्पलचं आणि सेकंडचे आपण 5 एक्झाम्पल बघितलेले, बरोबर. आता आपल्याला एक्झाम्पल नंबर 6 बघायचं. सेम आहे, थोडा याच्यामध्ये फरक आहे. तुम्हाला मी कालच बोललो होतो की आपल्याला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल सॉल्व करायचे असतात, सायमल्टेनियसली सॉल्व करायचे असतात. म्हणजेच काय करायचं असतं बरं, एक्सची आणि वायची व्हॅल्यू, म्हणजेच व्हेरिएबलचं आपल्याला ॲन्सर काढायचं असतं. मग इथं कोणाचं ॲन्सर काढायचं आपल्याला, एक्स आणि वायचं. पण एक्सचा आणि वायचा ॲन्सर काढण्यासाठी आपल्याला कोणता तरी एक व्हेरिएबल सेम पाहिजे. मग एक तर तुम्हाला एक्स एक्स सेम पाहिजे किंवा कोण पाहिजे, वाय वाय सेम असेल तर आपण सबट्रॅक्शन करू शकतो आणि तो आपण काय करू शकतो, कॅन्सल करू शकतो एक व्हेरिएबल. म्हणजे आपल्याला सेकंड व्हेरिएबलचं काय येणार आहे, ॲन्सर येणार आहे. मग आता तिथं सेम तर आपल्याला दिसत नाही आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, थोडे ॲडव्हान्स जर एक्झाम्पल आले तर तुम्हाला न्यूमिनेटर डिनॉमिनेटरचे क्वेश्चन्स असतात. मग आता इथं बघितलं तुम्ही, एक ऑब्झर्व जर केलं तर इथं डिनॉमिनेटरला किती बरं, 3 आहे आणि इथं किती आहे बरं, 4. आपल्याला फ्रॅक्शन आल्यामुळं लिनियर इक्वेशन सॉल्व करता येत नाही आहे. मग आपल्याला फ्रॅक्शन काढून टाकायचे, म्हणजे न्यूमिनेटर डिनॉमिनेटर असं ठेवायचं नाही आहे, आपल्याला रेग्युलर एक्झाम्पल ठेवायचं आहे. मग काय करावं लागेल बघा, जर मी ह्या इक्वेशनला 3ने मल्टिप्लाय केलं, कितीने, 3ने, आणि आपल्याला एक माहिती येणार आहे 1/3 जर असेल, मी जर याला 3ने मल्टिप्लाय केलं, 3 1 जा 3, 3 1 जा 3, आपला आन्सर 1 आहे. म्हणजे फ्रॅक्शनचं कन्वर्जन आपल्याला डेसिमलमध्ये होईल किंवा होल डेसिमलमध्ये होईल, बरोबर ना. मग इथं आपल्याला कोण नको आहे रे, 3 नको आहे ना. मग याला ह्या पूर्ण इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करायचं, 3ने. आणि इथं कोण नको आहे आपल्याला, 4. मग ह्या इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करायचं, 4ने. मग आपल्याला जे फ्रॅक्शन आहे ते काय होतील, कॅन्सल होतील. मग आता आपल्याला ते करायचं आहे. मग आता बघा आपण असं म्हणू शकतो का हे इक्वेशन फर्स्ट कोणतं आहे, याला आपण इक्वेशन नंबर वाटलं तर फर्स्ट म्हणू, आणि याला इक्वेशन नंबर काय असणार आपला, सेकंड. आपल्याला हा 3 नको आहे. मग 1/3 एक्स प्लस वाय इज इक्वल टू काय, 10/3 होणार आहे. याला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे बरं, मल्टिप्लाइंग बाय 3. कशाने मल्टिप्लाय करायचं आहे, 3ने. मग याला जर आपण 3ने मल्टिप्लाय केलं तरच काय होणार आहे आपलं, 3 इन ब्रॅकेट टोटल इक्वेशन लिहून टाका, 1/3 एक्स प्लस वाय इज इक्वल टू, जसं लेफ्ट हँड साईडला जर 3ने मल्टिप्लाय केलं तर राईट हँड साईडला सुद्धा करावं लागतं. बोथ साईडला ॲज इट इज दोघं सेम असणार आहे. मग 3ने कोणाला मल्टिप्लाय करायचं आहे, 10/3. मग आता इथं एकच नंबर म्हणून डायरेक्ट 3 3 कॅन्सल होईल, इज इक्वल टू इथं काय राहणार आहे आपल्याला, डायरेक्ट 10 राहणार आहे. बट इथं आपल्याला 2 नंबर्स आहे ना, मग आपल्याला ते काय करावं लागेल, सेपरेट मल्टिप्लिकेशन करावं लागेल. मग याने याला मल्टिप्लाय करा बरं, काय होणार आहे, 3 × 1/3 एक्स प्लस 3 × वाय किती होणार आहे बरं, 3y. लक्षात आलं काय केलं आपण, म्हणजे ह्या टोटल इक्वेशनला कशाने मल्टिप्लाय केलं आपण, 3. का बरं 3ने मल्टिप्लाय केलं, कारण की आपला हा 3 नको आहे, म्हणून आपण याला पण 3ने मल्टिप्लाय केलं आणि याला पण 3ने मल्टिप्लाय केलं. हा पूर्ण बॉक्स आहे म्हणून प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं असतं. मग ह्या 3ने पहिले ह्या टर्मला मल्टिप्लाय केलं, नंतर ह्या टर्मला मल्टिप्लाय केलं, बरोबर का नाही. आणि इकडं काय होईल बघा, मग 3 1 जा 3, 3 1 जा 3, न्यूमिनेटर डिनॉमिनेटरमध्ये असलं का आता कॅन्सल, म्हणजे 1 राहतो. मग तिथं कोण शिल्लक राहिला, 1 × 1 1च, आणि 1 × x म्हणजे काय होणार आहे, एक्स. काय होणार आहे, एक्स. म्हणजे इथं टर्म कोणती राहिली आपली, फक्त एक्स प्लस इथं काय राहिलं आपला 3y आणि इज इक्वल टू कोण राहिला. आता आपलं खरं लिनियर इक्वेशन दिसायला लागलं, बरोबर का नाही. मग आता याला इक्वेशन नंबर काय म्हणा, फर्स्ट. हे इक्वेशन नंबर काय झालं आपलं, फर्स्ट. आता सेकंड इक्वेशनला पण डिनॉमिनेटरला कोण आहे बरं, 4 आहे, तो आपल्याला नको आहे. मग आता आपण काय करणार आहे बघा, नेक्स्ट कोणतं आहे बरं आता इक्वेशन, नेक्स्ट कोणते इक्वेशन आहे, 2x + 1/4y इज इक्वल टू 11 काय इथं 4 आहे. मग कशाने मल्टिप्लाय करायचं टोटल इक्वेशनला, 4ने, कारण की डिनॉमिनेटरला कोण आहे आपला, 4 आहे. म्हणून आपण म्हणू शकतो काय, मल्टिप्लाइंग बाय 4. काय करायचं आहे, 4ने काय करायचं आहे, मल्टिप्लाय. मग याला टोटल टर्मला आपण 4ने काय करू, मल्टिप्लाय करू. मग काय होईल बरं, 4 इन ब्रॅकेट टोटल टर्म लिहून घ्यायची. काय करायची, टोटल टर्म लिहून घ्यायची. टोटल टर्म काय, 2x + 1/4y इज इक्वल टू, जसं याला 4ने मल्टिप्लाय केलं तसं याला पण करायचं आहे ना, बोथ साईडला दोन्ही वेळेला दोन्ही बाजूनी करायचंच असतं मल्टिप्लाय. मग 4 × किती होणार आहे बरं, 11/4, बरोबर का नाही आहे, गॉट इट.
मग आता या 4नी पुन्हा काय करायचं मध्ये मल्टिप्लाय करून टाका. 4 2 किती होणार आहे रे 8x प्लसला प्लस घेतला हा 4नी याला मल्टिप्लाय करा 4 × 1/4y आणि इज इक्वल टू इथं काय होणार आहे 4 4 काय होणार आहे कॅन्सल म्हणजेच कोण राहिलं रे आपली इथं फक्त 11. आता इथं सुद्धा 4 1 4 4 1 4 काय होणार आहे कॅन्सल म्हणजेच कोण राहिलं बरं आपला देअरफॉर 8x प्लस कोण राहिली इथं फक्त y इज इक्वल टू कोण राहिली इथं 11. याला आपण काढू इक्वेशन नंबर 2. मग आता बघा आपले लिनियर इक्वेशन सारखे दिसायला लागले ना. फर्स्ट इक्वेशन अँड सेकंड इक्वेशन लिनियर सारखे दिसायला लागले. मग आता हेच लिनियर इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे. बरं ह्या लिनियर इक्वेशनचं कोणी सेम आहे का रे. एक्स व्हेरिएबल सेम आहे का नाही. वाय सेम आहे का नाही. मग कोणाला तरी एकाला सेम करून घ्यावं लागेल ना आपल्याला. मग कोणाला सेम करून घ्यायचा 8ला सेम करून घेतलं चालेल. याला जर आपण 8नी जर मल्टिप्लाय जर केलं तर इथं 8x होणार आहे आणि इथं पण 8x आला म्हणजे सेम आले कॅन्सल होईल. काही जण असं म्हणतील नाही सर आम्हाला इथं 3y आहे ना मग इथं 3y करू आम्ही तरी चालेल ना. म्हणजे याला तुम्ही एकतर 8नी मल्टिप्लाय करा टोटल इक्वेशनला किंवा हे इक्वेशनला किती मल्टिप्लाय करा 3ने. कारण की बघा ना इथं 3y आहे ना मग इथं पण 3y येऊ शकतो जर याला 3नी मल्टिप्लाय केलं तर. मग मला आता तुम्ही एक सांगा मी 8नी मल्टिप्लाय करू का 3ने करू. काही केलं तरी सेम आहे. 3 थोडा सोप्पा आहे ना आपल्याला इझी जाऊ शकतो 3. मग 3ला कशाने मल्टिप्लाय करा बरं. इथं 3 म्हटलं इथं करू आपण याला काय करू 3नी मल्टिप्लाय म्हणजे हा 3y होईल आणि हा पण 3y होईल. 8नी केलं तरी चालेल याला नो प्रॉब्लेम पण आपण काय करू एक्झाम्पल थोडं छोटं झालं पाहिजे. कॅल्क्युलेशन काय झालं पाहिजे थोडं छोटं झालं पाहिजे. मग आता काय करू बघा याला आपण 3ने मल्टिप्लाय करू. मग आता आपण म्हणू मल्टिप्लाइंग बाय 3 टू इक्वेशन सेकंड बरोबर ना. हे जे सेकंड इक्वेशन याला किती मल्टिप्लाय करू आपण 3ने टोटल याला 3ने करायचं आहे. मग 3 8 जा किती होणार आहे 24 बरोबर आहे का नाही. 3 8 जा 24x प्लस 3 × y म्हणजे काय होणार आहे 3y किती होणार आहे 3y इज इक्वल टू 3 × 11 किती होणार आहे 33. इथपर्यंत लक्षात आलं. मग आता झाले का y व्हेरिएबल सेम झाले ना सेम. मग आता y जर व्हेरिएबल सेम झाले दोघं पण काय रे प्लस मग अशा दोघांची काय करायची असते सबट्रॅक्शन बरोबर ना. दोघं प्लस प्लस असल्या काय करायची सबट्रॅक्शन करायची. मग आता काय बघा मग आता लेट्स सबस्ट्रॅक्टिंग किंवा सबस्ट्रॅक्ट इक्वेशन. तुम्हाला काय सांगितलं इक्वेशन कसं सबट्रॅक्ट करायचं असतं. मोठ्या इक्वेशनमधून छोटे इक्वेशन सबट्रॅक्ट करायचं. मग आता इथं छोटं कोणतं इक्वेशन आहे बरं 10 वाला का 33 वाला आहे 10 वाला म्हणजे सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन याला थर्ड म्हणू बरं का. इथं मला थर्ड म्हणायचं याला काय म्हणू इक्वेशन नंबर 3 बरोबर ना. कारण की आपला थर्डवाला मोठा आहे ना आणि फर्स्टवाला काय इक्वेशन आपलं लहान आहे. मग आता इथं आपण सबट्रॅक्शन करूयात. मग आता इथं काय होईल बघा थर्डवाला कोणतं आहे बरं इथं मग सॉरी कोणतं घ्यायचं आता आपल्याला थर्ड इक्वेशन काय बरं 24x प्लस 3y इज इक्वल टू 33. यातून काय सबट्रॅक्ट करायचं आपल्याला इक्वेशन नंबर फर्स्ट कोणतं बरं x प्लस 3y इज इक्वल टू काय इथं 10. यांची काय करायची आपल्याला सबट्रॅक्शन बरोबर ना. यांची काय करायची सबट्रॅक्शन. आणि काल मी तुम्हाला सांगितलं लास्ट लेक्चरला सबट्रॅक्शन करताना सेकंड इक्वेशनचं साईन चेंज करावं लागतं बरोबर ना. माहिती इथं काय नाही आहे म्हणजे प्लस आहे म्हणजे काय करू इथं आता मी मायनस. इथं काय आहे मग काय करू इथं काय आहे काय करू इथं याचा विषय घ्यायचा का आता आपल्याला नाही हे संपलं बरोबर ना. याचा विषय संपला. मग आता आपल्याला काय करायचं आहे बरं नसतो म्हणजे इथं 1 असतो ना 24 मधून 1 केला किती राहणार आहे 23 आणि 23चा x तसंच लिहून टाकायचं. बरं 3y मायनस 3y मधून 3y गेला काय राहणार आहे 0 काय राहणार आहे का नाही इज इक्वल टू नाही लिहिलं तर चालतं 0. 33 मधून 10 गेला किती राहील 23 बघा ना 3 मधून 0 गेला 3 आणि 3 मधून 1 गेला 2 राहील ना किती आला 23 बरोबर का नाही. मग आता आपल्याला काय मिळालं बरं इक्वेशन
देअरफॉर काय मिळालं आपल्याकडं 23x इज इक्वल टू 23. व्हॅल्यू कोणाची काढायची आपल्याला एक्सची काढायची. मग हा 23 मल्टिप्लाय तिकडे गेला काय होणार आहे डिवाइड होऊन जाणार आहे. म्हणजे देअरफॉर एक्स इज इक्वल टू 23/23. मग 23 1 जा 23 23 1 जा 23 म्हणजे एक्स इज इक्वल टू देअरफॉर एक्स इज इक्वल टू किती येणार आहे 1. एक्सची व्हॅल्यू किती आली 1. आता कोणाची व्हॅल्यू काढायची आपल्याला वायची व्हॅल्यू काढायची. मग ही व्हॅल्यू कशा तरी सबस्टिट्यूट करायची. इक्वेशन 1 मध्ये करा 2 मध्ये करा 3 मध्ये करा जी तुम्हाला सिम्पल वाटेल त्याच्यात करा. कोणती इक्वेशन सिम्पल वाटते 3 वालं का 2 वालं का 1 वालं 1 वालं फर्स्ट वालं एकदम सिम्पल वाटतं आपल्याला. मग त्यातच व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू ना आपण. मग एक्सची व्हॅल्यू किती घ्यायची आपल्याला 1. म्हणून देअरफॉर पुट व्हॅल्यू कोणती x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन फर्स्ट. मग फर्स्ट इक्वेशन पुन्हा लिहून घ्या. काय आपलं फर्स्ट इक्वेशन x प्लस 3y इज इक्वल टू 10. मग एक्सची व्हॅल्यू किती इथं 1. मग 1 व्हॅल्यू टाकून देऊ आपण. एक्सची व्हॅल्यू 1ला 1 टाकून दिला प्लस बाकीचं काही केलेलं नाही 3y तसाच 10सुद्धा ॲज इट इज. बरोबर. हा प्लस आहे ना हा अपोजिट साईडला गेला काय होईल मायनस होतो. म्हणजेच देअरफॉर काय राहील बरं आपलं 3y इज इक्वल टू 10 - 1. 10 - 1 वी गेट 9. इकडं काय बरं 3y. मग आता आपल्याला फक्त वायची व्हॅल्यू काढायची. 3 मल्टिप्लाय अपोजिट साईडला गेलो काय होईल डिवाइड होऊन जाईल. देअरफॉर y इज इक्वल टू 9/3. 3 1 जा आणि 3 3 जा. देअरफॉर y इज इक्वल टू किती आला 3. y इज इक्वल टू काय आला 3. आणि देअरफॉर लिहू शकतो देअरफॉर सोल्युशन इज एक्स वाय इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू किती आली आपली 1 आणि वायची व्हॅल्यू किती आली आपली 3. देअरफॉर आवर इक्वेशन सोल्युशन इज 1 and 3. कळलं नक्की एकदा व्हेरिएबल बघा. आता आपण एक एक्झाम्पल किती बघतोय 7th वालं. काय एक्झाम्पल दिलं आहे 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. आणि सेकंड इक्वेशन काय दिलं आपल्याला 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. हे एक्झाम्पल आपल्याला दिलं आहे. आता ह्या एक्झाम्पलमध्ये एक्स किंवा वायची व्हेरिएबल सेम आहे का नाही आहे. बरं आता आपण इतक्या काय करायचो बरं एक्सचा किती इथं 99 इथं किती बरं वायचा इथं किती एक्सचा 101. आता एकमेकांना जर मल्टिप्लाय करायला गेलं तर मोठं एक्झाम्पल होईल. आपला 10वीचा रिझल्ट लागून जाईल तोपर्यंत एवढं सर्व सॉल्व करायला गेलं बरोबर ना. पण हे सर्व शक्य आहे का आता पॉसिबल नाही आहे. जर असे मोठे नंबर जर आले तर आपल्याला 2 स्टेप वाढवायचे असतात. काय करायचं असतं बघा इथं लिहू नका फक्त समजून घ्या. काय करायचं असतं हे जे 2 इक्वेशन आहे का यांची काय करायची असते ॲडिशन. काय करायची असते ॲडिशन. पहिल्यांदा करायची असते ॲडिशन आणि नंतर करायची असते सबट्रॅक्शन. ह्या दोघांची ॲडिशन करून एक आपल्याला इक्वेशन मिळतं जे लिनियर इक्वेशन असतं आणि पुन्हा त्यांची सबट्रॅक्शन करून एक इक्वेशन मिळतं ते दुसरं लिनियर इक्वेशन असतं. आणि ते 2 लिनियर इक्वेशन आपल्याला रेग्युलर सारखे सॉल्व करायचे. कळलं का. जनरली काय असतं बघा इथला नंबर इथं असतो इथला नंबर इथं असतो आणि ह्या दोघांचं ॲडिशन काहीतरी म्हणजे व्यवस्थित नंबर असतो यांची ॲडिशन 1000 होणार आहे. असं ऑड नंबर काही येणार नाही आहे. असेच आपल्याला काय करायची एकदा ॲडिशन आणि एकदा काय करायची सबट्रॅक्शन. मग आपण आता काय करू पहिले ॲडिशन करू असलं तर ॲडिंग अबो इक्वेशन ह्या वरच्या इक्वेशनची काय करायची आपल्याला ॲडिशन करायची. समजून घ्या लिहू नका. मग ॲडिशन काय होईल बरं इथं 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. ही फर्स्ट इक्वेशन आपलं. यात ॲडिंग करायची म्हणजे काय करायची आपल्याला प्लस कोणतं सेकंड इक्वेशन कोणतं आहे बरं 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. यांची काय करायची आपल्याला ॲडिशन. ॲडिशनला काही साईन चेंज करायचे असतात का नाही फक्त कधी करायचे असतात सबट्रॅक्शनच्या वेळेस. व्हेरी गुड. मग आता ॲडिशनला डायरेक्ट करून टाका 99 प्लस 101 किती होणार आहे 200. व्हेरी गुड. किती होणार आहे 200. एक्सला एक्स तसंच राहणार आहे बरोबर. प्लसला प्लस बघा काय होईल 101 प्लस 99 किती होणार आहे 200y. व्हेरी गुड. 499 आणि 501 किती होणार आहे 1000 बरोबर का नाही आहे. बट हे नंबर्स खूप मोठे दिसू राहिले. याला आपण काय करू इथं 200 आहे
इथं पण 200 आहे आणि इथं पण 200 आहे, कारण की 200 5 जा 1000. टेबल कळालं का? 200 5 जा 1000 म्हणजे याच्यात पण 200 आहेच ना इन्क्लूड. मग आपण काय करू, 200नी सर्व इक्वेशनला काय करू, डिवाइड करू. म्हणून आपण असं बघू, म्हणू डिवाइडिंग बोथ साइड बाय 200. दोन्ही बाजूंना काय करायचं आपल्याला 200नी डिवाइड करायचं. मग काय होईल बघा, देअरफॉर 200x डिवाइड बाय काय करायचं आपल्याला 200, याला पण आणि याला पण, प्लस 200y अपॉन काय करायचं आहे पुन्हा 200 इज इक्वल टू 1000 अपॉन काय करायचं आहे 200. सरळला काय केलं आपण 200नी डिवाइड केलं. मग आता 200 गेट कॅन्सल, 200 गेट कॅन्सल, 2 0 हे 2 2 0 काय होणार आहे कॅन्सल, 2 1 जा 2 आणि 2 5 जा किती होणार आहे 10. बरोबर. देअरफॉर काय इक्वेशन राहिलं मग आपलं शिल्लक इथं, x प्लस y इज इक्वल इकडे काय राहिलं 5/1 म्हणजेच काय रे 5. याला इक्वेशन नंबर काय म्हणा आता फर्स्ट. लिनियर इक्वेशन झालं ना आपलं, आहे का नाही. अजून एक काढायचं आहे आणि अजून एक इक्वेशनसाठी काय करतं आता सबट्रॅक्शन. आता काय केली होती आपण ॲडिशन, आता काय करायचे आपल्याला सबट्रॅक्शन. म्हणून आपण म्हणू सबस्ट्रॅक्टिंग अबो इक्वेशन. हे जे दिलेले इक्वेशन यांची काय करायची सबट्रॅक्शन करायची. मग सबट्रॅक्शन करताना बघा काय होईल, कोणते सबट्रॅक्शन करा काही प्रॉब्लेम नाही. घ्या कोणते इक्वेशन घ्या, काय नाही बरं 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. हे सबट्रॅक्ट करायचे. कोणाला सबट्रॅक्ट करायचं मग सेकंड इक्वेशनला करू, काही केलं तर काही प्रॉब्लेम नाही. 101x प्लस 99y इज इक्वल टू 500 किती होणार आहे 1. हे सबट्रॅक्ट करायचं आहे. आणि तुम्हाला मी सांगितलं आहे सबट्रॅक्शन करताना काय करावं लागतं बरं, साईन चेंज करावं लागतं. कोणाचे सेकंड इक्वेशनचे. मग इथं कोणतं साईन आहे प्लस, इथं काय होणार आहे, इथं काय होईल, काय होईल. आता हे आपल्याला विसरून नाही, याची काही गरज आहे का आता आपल्याला नाही. मग आता मला सांगा 99मधून 101 गेल्यावर किती राहणार आहे 2 राहणार आहे. मोठ्या संख्येला कोणतं साईन आहे मायनसचं आहे ना, 101ला मायनस म्हणजे याला पण मायनस येणार आहे मग, आणि एक्सला एक्स तसंच राहणार आहेत. ओके. बघा तिथं 101मधून मायनस 99 गेले किती येणार आहे 2 येणार आहे. हा 101ला कोणतं साईन आहे प्लस आणि 99ला कोणतं आहे, मग काय द्यायचं आता याला मोठ्याचं प्लस. व्हेरी गुड. नाही ना, मोठ्याला प्लस आहे प्लस द्यावं लागेल ना लक्षात. मग इथं काय राहिलं आपला y इज इक्वल टू, आता की लक्ष द्या 499मधून 501 गेला किती राहिले, म्हणजे 501मधून 499 गेल्यावर 2 राहील ना, बरोबर ना. किती राहणार आहे 2. लिहून टाकायचे मोठ्या संख्येतून लहान नंबर काय करायचा मायनस, आणि नंतर ठरवायचं मोठ्या नंबरला कोणतं साईन आहे. मोठ्या नंबरला कोणतं साईन आहे मायनस, कारण की हा मोठा नंबर आहे ना, मग याला कोणतं साईन आहे मायनस, मग याला पण काय द्यायचं मायनस. एक गोष्ट आपल्या इथं इंडिकेट होऊ राहिली काय रे, इथं 2 इथं 2 इथं 2 2ने डिवाइड केले होते. आपलं अजून एक्झाम्पल काय थोडं सिम्पल होईल. म्हणून आपण काय करू डिवाइडिंग बोथ साइड बाय 2. मग बघा काय होईल, देअरफॉर -2x कशाने डिवाइड करायचं आहे 2ने, प्लसला प्लस 2y अपॉन काय होणार आहे 2 इज इक्वल टू -2y किती होणार आहे 2. सरळला आपण कशाने डिवाइड केलं बरं 2ने डिवाइड केलं ना. मग इथं काय होईल बरं 2 1 जा 2 2 1 जा 2 2 1 जा 2 2 2 1 जा 2 सरच गेले नाही, म्हणजे काय राहिलं आपलं 1 राहिलं ना. मग इथं बघा इथं काय होणार आहे -x राहिला प्लस काय राहिला y इज इक्वल टू काय होईल इथं 1. व्हेरी गुड. 2 1 जा 2 2 2 1 जा 2 म्हणजे 1 राहील ना आपला. मग याला इक्वेशन नंबर काय म्हणू आपण सेकंड. आले का लिनियर इक्वेशन आपले. आता याच्यावरून आपण एक्स आणि वायची व्हॅल्यू इझिली काढू शकतो. हो बरोबर आहे, सॉरी मायनस. व्हेरी गुड. इथं काय राहील -1, मग काही मायनस साईन असल्या मायनस राहील. व्हेरी गुड. आता आपल्या 2 इक्वेशन्स आले ना, मग आता हेच तर आपल्याला सॉल्व करायचे. मग यांची एकदा ॲडिशन करून टाका. होतं का बघा इथं काय बरं -x, इथं काय बरं +x. मायनस प्लस असल्या काय करायला लागली तुम्हाला ॲडिशन. इथं लिहिलं तर आठवतं ना,
मायनस आणि प्लस असल्या दोघांची काय करायची असते ॲडिशन. बघा प्लस मायनस किंवा मायनस प्लस असले ॲडिशन करायचे असते आहे का. म्हणून आता आपण आहे का नाही आहे ॲडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. कारण की दोघं एक्स एक्सचे वन व्हेरिएबल आहे ना बरोबर ना. इथं एक्सला किती व्हेरिएबल ह्या एक्स व्हेरिएबलला किती नंबर इथं नसतो म्हणजे 1 आणि इथं सुद्धा किती आहे 1 म्हणजे याचा अर्थ व्हेरिएबलचे नंबर कसे रिअल नंबर सेम आहे. मग डायरेक्ट कॅल्क्युलेशन करू शकतो आपण बरोबर. मग ह्या दोघांची काय केली ॲडिशन का कारण की एकाला काय आहे प्लस आणि एकाला काय इथं मायनस. मग ॲडिशन करू घ्या दोन इक्वेशन काय बरं एक्स प्लस वाय इज इक्वल टू किती आलं आपला 5 प्लस ॲडिंग म्हणजे प्लस कोण इथं मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू -1. प्लसचा अर्थ काय असतो माहिती आहे का जे साईन आहे की असेच ठेवायचे असतात ते चेंज करायचे ना. प्लसला आपण चेंज करतो का साईन नाही फक्त कधी करतो मायनसला. मग आता बघा काय होईल तरी पण हे विसरून द्यायचं याला पुन्हा घ्यायचं नाही आहे. प्लस असेल तरी विसरून द्यायचं आणि मायनस असेल तरी विसरून द्यायचं. मग आता बघा एक्स मायनस एक्स किती होणार आहे एक्समधून एक्स गेल्यावर 0 राहील ना. एक्समधून एक्स गेला बघा ना ह्या एक्समधून हा एक्स गेला 0 होईल का नाही होणार. म्हणजे इथं काय होणार आहे 0 किंवा कॅन्सल. वाय प्लस वाय म्हणजे किती होणार इथं 2y व्हेरी गुड इज इक्वल टू 5 - 1 किती होणार आहे 4. 5 - 1 किती होणार आहे 4. आता आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची वायची. मग आता एक होईल ना रे काय होईल हा 2 इथं मल्टिप्लाय इकडे आला काय होईल व्हेरी गुड. मग वाय इज इक्वल टू 4 किती होणार आहे 2. 2 1 जा आणि 2 2 जा देअरफॉर वाय इज इक्वल टू किती आली व्हॅल्यू आपली 2. वायची व्हॅल्यू आली. आता कोणाची काढायची आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची. मग हीच व्हॅल्यू तुम्हाला एकतर फर्स्ट इक्वेशनमध्ये टाका किंवा सेकंड इक्वेशनमध्ये टाका कशात टाका काही प्रॉब्लेम आहे का नाही. तुम्ही याच्यात टाकलं तरी आहे सर तेच येणार आहे पण एवढ्यात काय टाकायचं घेण्यात देण्याचं सोपं सोडायचं भावकडच्या मागं काय लागायचं त्यापेक्षा 1 किंवा 2 ह्या इक्वेशनमध्ये आपण टाकूया. मग आपण कशात टाकू कोणतं बरं वाटतं तुम्हाला फर्स्ट बरं वाटतं की त्याला मायनस आहे ना मायनस थोडं जर जातं प्लसमध्ये टाकू काय हरकत नाही. मग आता पुट व्हॅल्यू वाय इज इक्वल टू 2 इन इक्वेशन फर्स्ट. मग काय आपलं फर्स्ट इक्वेशन एक्स प्लस वाय इज इक्वल टू किती आहे 5 आहे ना. मग वायची व्हॅल्यू किती टाकायची आपल्याला 2 बाकी आहे तसेच लिहून टाका. हा 2 इथं प्लस आहे तिकडे गेला काय होणार आहे मायनस होऊन जाणार आहे. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 5 - 2 आणि 5 - 2 किती होतं रे 3. देअरफॉर एक्स इज इक्वल टू किती आला आपला 3. एक्स इज इक्वल टू किती आला 3. एक्सची व्हॅल्यू 3 आणि वायची व्हॅल्यू किती आली 2. म्हणून आपण म्हणू शकतो देअरफॉर सोल्युशन इज एक्स वाय इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू पहिले एक्सचीच लिहा किती बरी इथं 3 अँड वायची किती आहे 2. आवर सोल्युशन इज 3 and 2. क्वेश्चन नंबर आपला किती आहे आता 8. काय क्वेश्चन आहे 49x - 57y इज इक्वल टू किती आहे 172 आणि सेकंड इक्वेशन काय आपलं 57x - 49y इज इक्वल टू 252. मग आता हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे. आता हे एक्झाम्पल्स आपल्याला एक्स व्हेरिएबल किंवा वाय व्हेरिएबल सेम करणं शक्य आहे का नाही आहे. मग अशावेळेस आपण काय करतो बरं एकदा ॲडिशन करायची आणि एकदा सबट्रॅक्शन करायची. वाटलंच तुम्ही याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं तरी चालेल बरं का आणि याला इक्वेशन नंबर काय म्हणा वाटलं सर 2 म्हटलं तरी चालेल नाही म्हटलं तरी चालेल. याला जर 1 2 म्हटलं त्याला मग 3 4 म्हणावं लागेल. आलं लक्षात जे येणार आहे आपल्या त्यांना याला आपण म्हणू इक्वेशन 1 आणि इक्वेशन काय 2 वाटलं सर. मग आता काय करायचे पहिल्यांदा आपल्याला सपोज ॲडिंग इक्वेशन 1 and 2 अँड वी गेट काय मिळतं रे मग आपल्याला वी गेट. बघा करू आपण ॲडिशन 49x - 57y इज इक्वल टू 172. यात ॲड काय करायचं आहे आपल्याला 57x - 49y इज इक्वल टू 252. यांची काय करायची आता आपल्याला ॲडिशन करायची आणि ॲडिशन करताना तुम्हाला सांगितलं साईन चेंज होतात का नाही ॲडिशन करून टाका. मग तिथं काय बघा एक्सला एक्स तसंच राहणार आहे 7 + 9 किती होणार आहे 16 म्हणजे हा रिमाइंडर किती येणार आहे 1. 4 +
5 किती होणार आहे 9, 9 + 1 किती होणार आहे 10, म्हणजे यांची ॲडिशन किती आली बरं 106x. इथं मायनस आहे, इथं पण मायनस आहे, इथं सुद्धा मायनसच आहे, मायनस मायनस मायनसच राहणार आहे. बघा ना -5 - 5 किती होणार बरे -3 होणार आहे, कारण की दोघं मायनस असल्या दोघांची काय होती ॲडिशन, आणि साईन मात्र मायनसच येतं. मग इथं वायला वाय तसंच राहणार आहे. मग इथं 7 + 9 7 + 9 किती होणार आहे पुन्हा 60, पुन्हा इथं काय आलं आपला 1, 5 + 4 9 आणि 1 किती होणार आहे 10, 106 106 y इज इक्वल टू. एक लक्षात ठेवा, जर असे मोठे एक्झाम्पल आले ना ह्या दोघांचे पण नंबर्स कसे असतात इक्वलच असतात, तर डिवाइड होईल ते पुढे गेल्यावर. आता ॲडिशन, मग यांची सुद्धा काय करायची ॲडिशन, 2 + 2 किती होणार इथं 4, 7 + 5 किती होणार आहे 12, 1 + 2 3 ने 1 4, इथं किती आले 424. आता जर तुम्ही एक गोष्ट बघितली तर इक्वेशन काय तयार होईल बरं आपलं 106x - 106y इज इक्वल टू 424. आता एवढं मोठे इक्वेशन करून चालेल का आपल्याला, नाही, याला आपल्याला छोटं बनवायचं आहे. मग 106 4 × 424, कळलं काय बोललो नाही कळलं. बघा ना 106 4 × 224, 106चा टेबल पाठ पाहिजे नाही, एवढं काय पाठ बीत नसतं, फक्त काय बघा एक लक्ष द्या, डिवाइड होणार आहे लक्षात ठेवा. ह्या 106 हा 106 सेम आले ना, त्याचा अर्थ याला 106 सर्वांना डिवाइड होणार आहे, होतं का नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा. या 6चा 4 टाईप किती असतो बरं 24, 6 4 × 24, आणि 1चा 4 टाईम किती असतो 4, याचा अर्थ तुम्हाला 4नी डिवाइड होणार म्हणजे होणारच आहे. ह्या टोटल इक्वेशन म्हणून आपण असं करू, डिवाइडिंग बोथ साइड्स बाय कशाने 106, कशाने 106. हे एक्झाम्पल, याच्या मागचं एक्झाम्पल थोडे व्यवस्थित प्रॅक्टिस करा, लक्षात ठेवा. मग आता काय बघा, याला सर्वाला कशाला डिवाइड करायचं आहे कशाने 106. मग काय बघा 106 x अपॉन किती होणार आहे 106, मायनसला मायनस 106 y अपॉन किती होणार आहे 106 इज इक्वल इथं 424 अपॉन किती करायचे पुन्हा 106. हे दोघं काय होईल बरं, हे दोघं काय होईल बरं कॅन्सल. 106 1 × 106 1 आणि इथं काय 4 × 424. अलग लक्षात. मग इथं 4/1 म्हणजेच 4 राहणार आहे, म्हणजे आपलं इथं काय येईल बरं, इथं फक्त x मायनस इथं कोण राहिला आपला y इज इक्वल किती आला आपला 4. याला इक्वेशन नंबर काय म्हणा आता 3, कारण याला आपण 1 आणि 2 म्हटलं होतं ना, मग याला काय म्हणा आता 3. आलं का आता छोटं लिनियर इक्वेशन. मग आता थोडं सॉल्व होईल. नेक्स्ट एकदा काय केले आता आपण, आता काय करायचे एकदा आपल्याला सबट्रॅक्शन. म्हणून आता आपण काय म्हणू सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन. कोण मोठं आहे, हा मोठा आहे का हा मोठा आहे, हा मोठा आहे ना, म्हणून याला आपण याला सबट्रॅक्ट करू. इक्वेशन फर्स्ट फ्रॉम इक्वेशन सेकंड. ह्या फर्स्टला आपण कोणातून सबट्रॅक्ट करू 252 का सेकंडमधून. लक्षात. मग आता बघा मोठा नंबर तो लिहून टाका, काय बरं इथं 57x - 49y इज इक्वल 252 मायनस कोण करायचं आपल्याला 49x - 57y इज इक्वल टू 172. यांची काय करायची आपल्याला सबट्रॅक्शन. बरोबर ना. मग तुम्हाला मी सांगितलं सबट्रॅक्शन करताना काय करायचं, सेकंड जे काही लिनियर इक्वेशन असतं त्याचे साईन चेंज करावं लागतात. मग हा प्लस आहे तर काय होईल, हा काय मग काय होईल इथं, हा कोण आहे प्लस आहे म्हणजे काय होणार आहे मायनस. आता याचं काही गरज आहे का आपल्याला, नाही, हे सोडून द्यायचं. मग आता काय होईल बघा, इथं 57 मधून 49 गेला, सबट्रॅक्ट केले तर किती राहणार आहे आपले 8. बघा ना 59
म्हणजे काय 50, 51, 52 असं म्हणतात आपण. 57 पण गेलं किती राहिले 8 राहिले. म्हणून आपण काय लिहू शकतो 8 आणि x असंच राहील इथं. मोठ्या नंबरला कोणतं साईन इथं प्लस, मग इथं पण प्लसच राहील. काय द्यायची गरज आहे का आपल्याला नाही. आता इथं काय बघा एक काय बरं इथं बघा एक काय बरं इथं आणि एक काय बरं आणि तो एक प्लस एक मायनस असलं काय करायचे असते मायनस सबट्रॅक्शन करायची. पुन्हा त्याचे 57मधून 49 गेला सेम राहणार काय राहणार आहे 8y राहणार आहे. मोठ्या नंबरला कोणतं साईन इथं प्लस प्लस आहे ना, मग इथं सुद्धा काय येणार आहे प्लस इज इक्वल टू. पुन्हा आता याच्यातून ही सबट्रॅक्ट करायची. 2मधून 2 गेल्यावर किती राहणार आहे 0. आता तिथं 25मधून 70 गेला तर किती राहणार इथं 8. 25मधून जर 17 गेले 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 किती आहे 8 म्हणून 8 आणि तो 0. 2मधून 2 गेला 0 म्हणजे यांची सबट्रॅक्शन किती आली 80 आणि इकडं 8x प्लस 8y इज इक्वल टू 80. मग याला कशाने डिवाइड करू म्हणजे इक्वेशन छोटं होईल 8ने होईल ना. 8ने साधारण डिवाइड होईल ना इथं होईल का नाही होणार. म्हणून आपण काय करू डिवायडिंग बोथ साइड बाय 8. मग 8ने जर डिवाइड केलं तर देअरफॉर काय होईल बरं इथं आपला 8x अपॉन 8 प्लस 8y अपॉन 8 प्लस 80 इज इक्वल टू 80 अपॉन 8. बरोबर का नाही. मग काय होईल बरं आता इथं आपलं 8 काय होऊन जाऊ शकतं इथं कॅन्सल होईल ना. 8 गेट कॅन्सल 8 गेट कॅन्सल 8 1 जा 8 आणि 8 10 जा किती होणार आहे 8. म्हणजे इक्वेशन काय आलं रे आपलं देअरफॉर x राहिला प्लस y इज इक्वल टू किती होणार इथं 10. याला इक्वेशन नंबर काय म्हणू शकतो आपण 4. कारण हे थर्ड होतं ना हे काय होणार आहे 4th. मग आता हे दोन लिनियर इक्वेशन आले म्हणजे हे सॉल्व्ह केलं तर आपल्याला सोपं होईल. म्हणजे आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू काढणं सिम्पल राहील. बरं x ला कोणी आहे का नाही आहे. मग हा इथं x प्लस आहे इथं पण x काय बरं प्लस आहे. मग काय करायचे आता मायनस. व्हेरी गुड. दोघं प्लस असलं काय करायची मायनस म्हणजे ते कॅन्सल होऊन जातील. म्हणून आपण काय करू बघा सबस्ट्रॅक्ट किंवा सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन. कोणतं मोठं आहे कोणतं लहान आहे हे छोटं आहे आणि हे काय मोठं आहे. मग सबट्रॅक्टिंग इक्वेशन थर्ड फ्रॉम फोर्थ. व्हेरी गुड. कारण की फोर्थ मोठं आहे आणि थर्ड काय आहे लहान आहे ना. मग लहान इक्वेशन मोठ्या इक्वेशनमधून काय करतो आपण सबट्रॅक्ट. मग आता फ्रॉम फोर्थ. मग आता फोर्थ इक्वेशन कोणतं बरं इथं आपलं x प्लस y इज इक्वल टू 10 मायनस थर्ड इक्वेशन कोणतं रे आपलं x मायनस y इज इक्वल टू 4. आता काय करायचे यांच्यावाले आपल्याला साईन चेंज. सबट्रॅक्शन म्हणजे साईन काय करायचे चेंज. मग इथं प्लस असेल तर काय होईल बरं मायनस. इथं काय रे मायनस काय होईल प्लस. इथं काय मायनस होऊन जाईल. बरोबर का. ते नेहमीच करायचं प्रत्येक वेळेस कानागाडा करायचं नाही. प्रत्येक वेळेस हे चिन्ह मांडायचे. x मायनस x किती होणार आहे 0. y प्लस y म्हणजे किती होणार आहे बरं 2y. y प्लस y 1y 2y 2y होईल नाही बरोबर इज इक्वल टू 10 मायनस 4. व्हेरी गुड. किती होणार आहे 6. म्हणजे देअरफॉर 2y इज इक्वल टू किती आलं आपलं 6. व्हॅल्यू कोणाची काढायची आपल्याला y ची. हा 2 इथं मल्टिप्लाय इकडे आला काय होणार आहे डिवाइड म्हणजे y इज इक्वल टू काय होणार 6/2 म्हणजे 2 1 जा 2 2 3 जा किती होणार आहे 6. म्हणजे y ची व्हॅल्यू किती आली रे आपली 3. y ची व्हॅल्यू किती आली 3. आता ही व्हॅल्यू कशात तरी सबस्टिट्यूट करा. थर्डमध्ये करा किंवा फोर्थमध्ये करा. कशात करायची फोर्थमध्ये करायची का थर्डमध्ये फोर्थमध्ये. ओके कशातही करा. पुट व्हॅल्यू y इज इक्वल टू 3 इन इक्वेशन कशात फोर्थमध्ये ना फोर्थमध्ये करू काय हरकत नाही. हे फोर्थ आहे इथं प्लस दिसतो म्हणून तुम्हाला थोडं सोपं वाटतं बरोबर. फोर्थ आता फोर्थ इक्वेशन काय बरं देअरफॉर x प्लस y इज इक्वल टू किती येणार आहे 10. मग आता y ची व्हॅल्यू किती टाकायची आपल्याला 3. मग आता देअरफॉर x प्लस 3 इज इक्वल टू किती येणार आहे 10. हा 3 प्लस आहे अपोजिट साईडला गेला काय होईल मायनस होऊन जाईल. देअरफॉर x इज इक्वल टू 10 मायनस 3 म्हणजेच किती येणार इथं 7. मग x ची व्हॅल्यू किती आली 7. देअरफॉर आवर सोल्युशन काय असणार आहे मग सोल्युशन इज
एक्स वाय इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू किती आली आपली 7 आणि वायची व्हॅल्यू किती आली आपली 3. दिस इज आवर सोल्युशन 7 and 3.